श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुपुष्पामृत योग उद्या 21/12/2024 रोजी आहे. गुरुपुष्पामृत योग त्याचा जो टायमिंग आहे तो सूर्योदयापासून दुपारी 3:56 पर्यंत आहे. गुरुपुष्पामृत योग हा आपण कॅलेंडरमध्ये नेहमी बघतो, पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरुपुष्पामृत योग म्हणजे नक्की काय आहे, काय असते या दिवशी. तर आज आपण गुरुपुष्पामृत योगाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. गुरुपुष्पामृत योग वर्षभरात खूप कमी वेळा येतो, पण जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं तेव्हा गुरुपुष्पामृत योग असतो. हे बरेच जणांना माहिती नाहीये. हा शुभ दिवस मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधलं जातं. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी जर आपण कुठलंही काम केलं तर त्या कामामध्ये आपल्याला सफलताच प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो. या गुरुपुष्पामृत योगामध्ये केलेलं जप, तप, दान, धर्म फार मोठं फळ देणारं आहे. जर आपल्याला काही कामांमध्ये नेहमीच अपयश येत असेल, जसं की नोकरी किंवा एखादा व्यवसाय आपल्याला सुरू करायचा असेल, घरातील जर काही कार्य असेल, लग्न वगैरे काही बंद झालेले कार्य असतील, ती सुरू करायची असतील, तर हा गुरुपुष्पामृत योग हा आपल्याला लाभदायक ठरू शकतो. याचा आपण सगळ्यांनी नक्कीच फायदा करून घ्यावा. गुरुपुष्पामृत योग हा फार कमी वेळा येतो, कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्पामृत योग हा बनत असतो. या शुभ मुहूर्तावर आपण सोनं, चांदी खरेदी करावी, नवीन घर घ्यावे, घराचं बांधकाम करावं, वाहन घ्यायचं असेल, कार वगैरे तर ते घेऊ शकतो आपण. कोणत्याही व्यक्तीने आपल्या उद्देशात आणि आपल्या कार्यामध्ये जर यश मिळवायचं असेल तर गुरुपुष्पामृत योगाला आपल्या इष्ट देवाची पूजा, अर्चना आणि प्रार्थना केली तर त्याला नक्कीच त्याच्या कार्यामध्ये, उद्देशामध्ये यश मिळेल. गुरुपुष्पामृत योग हा पूजा, अर्चना, मंत्र, सिद्धी, यंत्र, सिद्धी, साधना, संकल्प याकरता उत्तम यश देणारा आहे. गुरुपुष्पामृत योगामुळे यश वृद्धिंगत तर होतेच, आणि नेहमीच जर अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काहीतरी उपाय करून गुरुपुष्पामृत योगामध्ये त्याला ही अडचण जी आहे ती त्याची दूर होऊ शकते. चला तर आपण पण ह्या संधीचा फायदा घेऊन गुरुपुष्पामृत योगाची सेवा करूया. श्री स्वामी समर्थ.